Everyone, today's topic is what is mean by temporary injunction or permanent injunction. म्हणजे मनाई हुकूम म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. पर्टिक्युलरली टेम्पररी इंजंक्शन आणि परमनंट इंजंक्शन or the topic of injunction is covered under Order 39 of Code of Civil Procedure. ओके, सो टू स्टार्ट विथ पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की नक्की इंजंक्शन म्हणजे काय. तर सामान्य माणसाला माहिती असतं की स्टे ऑर्डर कोर्टाने दिली किंवा कोर्टाने स्टे ग्रँट केला तर ह्याचा अर्थ काय होतो की इंजंक्शन म्हणजे काय तर मनाई हुकूम म्हणजे आपल्या विरुद्ध पक्षकाराला म्हणजे प्रतिवादीला एखादी गोष्ट करण्यापासून किंवा न करण्यापासून प्रवृत्त करणे त्याला म्हणतो आपण इंजंक्शन. सो ऑर्डर 39 रूल 1 to 5 स्पेसिफिकली डील्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ टेम्पररी इंजंक्शन म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम. आता इंजंक्शन हे दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड झालेलं आहे, टेम्पररी इंजंक्शन आणि परमनंट इंजंक्शन म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम आणि कायमस्वरूपी दिलेला मनाई हुकूम. सो अँड इंजंक्शन बेसिकली is a judicial process or an order whereby a party is required to do or to be restrained from doing म्हणजे प्रतिबंध घालणे, to be restrained from doing any particular act. म्हणजे मी आधी सांगितलं तसं की एखाद्या पार्टीला एखादी गोष्ट करण्यापासून किंवा न करण्यापासून प्रतिबंध घालणे, अडवणे, रिस्ट्रेन करणे is what is called as injunction. So it is the basically order of an court by which a party to an action is required to refrain from doing any particular thing or act until the suit is disposed of or until any further orders of the court. म्हणजे टेम्पररी इंजंक्शन किंवा परमनंट इंजंक्शन म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीला समोरच्या पार्टीला घातलेला प्रतिबंध की जेणेकरून त्या व्यक्तीने ती गोष्ट करू नये कधीपर्यंत दाव्याचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत किंवा कोर्टाची पुढची ऑर्डर पास होईपर्यंत एखादी गोष्ट करण्यापासून त्या पार्टीला मज्जाव घालणे म्हणजे त्याला आपण म्हणतो इंजंक्शन आणि त्यालाच मराठीत म्हणतात मनाई हुकूम. ओके, सो इट इज सो टेम्पररी इंजंक्शन स्पेसिफिकली इज अन इंटेरिम इन नेचर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मनाई हुकूम आहे विच इज ग्रांटेड ऑन एनी इंटरलोक्युटरी ॲप्लिकेशन ऑफ प्लेंटिफ. आता मनाई हुकूम कसा दिला जातो तर ऑफकोर्स प्लेंटिफ हॅज टू मेक अन ॲप्लिकेशन दॅट डिफेंडंट इज रिस्ट्रेन फ्रॉम डुईंग एनी पर्टिक्युलर ॲक्ट. ओके, सो वादीला काय करावं लागतं, अर्ज करावा लागतो, कोर्टाला विनंती करावी लागते की प्रतिवादीला एखादी गोष्ट करण्यापासून मज्जाव करण्यात यावा. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर इफ देर इज अ सूट रिलेटेड विथ एनी प्रॉपर्टी ऑर एन्क्रोचमेंट ऑफ लँड. जर वादी आणि प्रतिवादींमध्ये दावा असेल आणि प्रतिवादी वादीच्या जागेमध्ये अतिक्रमण करत असेल आणि हे जर वादीच्या लक्षात आलं तर इन दिस पर्टिक्युलर केस प्लेंटिफ हॅज अ राईट टू मेक अन ॲप्लिकेशन फॉर इंजंक्शन अँड तो कोर्टाला काय प्रे करू शकतो टू रिस्ट्रेन डिफेंडंट फ्रॉम एंटरिंग इन टू अ लँड. ओके, आहे ती गोष्ट करण्यापासून प्रवृत्त करणे. दिस इज बेसिकली व्हॉट इज कॉल्ड ॲज इंजंक्शन. सो इंजंक्शन हे दोन प्रकारे असतं, टेम्पररी इंजंक्शन आणि परमनंट इंजंक्शन म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम आणि कायमस्वरूपी दिलेला मनाई हुकूम. आता नावावरूनच आपल्या लक्षात येतं की परमनंट इंजंक्शन इज सॉट फॉर ओनली इन अ सूट रिस्ट्रेनिंग अ पार्टी फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी फ्रॉम डुईंग एनी स्पेसिफाईड ॲक्ट अँड कॅन बी ग्रँटेड ओनली ऑन मेरिट्स ॲट द कन्क्लुजन ऑफ द ट्रायल. महत्त्वाचे पॉईंट्स कुठले आहेत की रिस्ट्रेनिंग अ पार्टी फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी एखाद्या पार्टीला एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यापासून मज्जाव करणे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज इट इज ग्रांटेड ओनली ऑन मेरिट्स म्हणजे ती गोष्ट वादीनी सिद्ध केली की प्रतिवादी माझ्या जागेमध्ये अतिक्रमण करत आहे, ही गोष्ट पुराव्यानिशी साक्षीनिशी जर सिद्ध झाली तरच ते तुम्हाला इंजंक्शन ग्रांट होऊ शकतं. आणि कधी ग्रांट होतं ॲट दी कन्क्लुजन ऑफ द ट्रायल म्हणजे दावा निकाली लागेल तेव्हा म्हणजे दाव्याच्या शेवटाला. आता माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण
आपण CPCच्या अंडर महत्त्वाच्या टर्म्स जेव्हा डिस्कस केला त्याच्यामध्ये पार्टीज होत्या किंवा कोण कोण आवश्यक आहे हे सगळं आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की सगळ्यात शेवटची जी स्टेज असते दॅट इज आर्ग्युमेंट्स ऑफ पार्टीज आणि त्याच्यानंतर जजमेंट अँड डिसिजन ऑफ द कोर्ट, जजमेंट अँड ऑर्डर ऑफ द कोर्ट. तर परमनंट इंजंक्शन वेन ग्रांटेड when first when it restrains any party forever, second it is granted only on merits, and third is it is granted at the conclusion of the trial after hearing both the parties to the suit. Okay, so this is called as परमनंट इंजंक्शन म्हणजे कायम स्वरूपाचा मनाई हुकूम. आता व्हॉट इज मीन बाय टेम्पररी इंजंक्शन? तर टेम्पररी इंजंक्शन ऑन दी अदर हँड रिस्ट्रेन्स द पार्टी temporarily from doing a specified act and can be granted only until disposal of the suit or until the further order of court. म्हणजे काय बेसिक फरक काय आहे? तर टेम्पररी इंजंक्शन म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम आहे. तो कसा ग्रांट होतो? तर तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, कायम स्वरूपी नसतो. नंतर कधी ग्रांट होतो? की दाव्याचा निकाल लागायपर्यंतच तो चालू राहतो किंवा ग्रांट होतो. म्हणजे फायनल डिस्पोजल ऑफ द सूट किंवा कोर्टाच्या एखाद्या आदेशापर्यंतच तो मनाई हुकूम लागू होतो किंवा चालू राहतो. ह्याला म्हणायचं टेम्पररी इंजंक्शन. थोडक्यात तात्पुरत्या स्वरूपाचा मनाई हुकूम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यापासून रिस्ट्रेन करणं, थांबवणं, मज्जाव घालणं म्हणजेच टेम्पररी इंजंक्शन. ओके, सो आणि अजून महत्त्वाची त्याच्यातली गोष्ट म्हणजे काय की टेम्पररी इंजंक्शन बिकम्स परमनंट इंजंक्शन वेन इफ द सूट इज डिक्रीड. म्हणजे समजा वादीनी इंजंक्शनचा सूट फाईल केलाय, प्रतिवादीला त्याच्या जागेमध्ये अडथळा निर्माण करू नये यासाठी किंवा केलेलं अतिक्रमण हटवून मागण्यासाठी जर त्यांनी मनाई हुकुमाचा दावा केला असेल तर पहिल्यांदा मागताना तो टेम्पररी इंजंक्शनची प्रे करेल. म्हणजे केलेलं अतिक्रमण त्यांनी अजून वाढवू नये ह्याच्यासाठी जो दावा चालेपर्यंत वेन द सूट इज पेंडिंग दॅट ही कॅन क्लेम द टेम्पररी इंजंक्शन अंटिल द डिस्पोजल ऑफ द सूट. आणि तेच टेम्पररी इंजंक्शन परमनंट इंजंक्शनचं स्वरूप केव्हा त्याला येईल? जेव्हा सूट इज फायनली डिक्रीड इन द फेवर ऑफ प्लेंटिफ. ओके, जेव्हा वादीच्या लाभात तो दावा डिक्री होईल तेव्हा ते जे टेम्पररी इंजंक्शन आहे त्याला परमनंट इंजंक्शनचं स्वरूप प्राप्त होईल. ओके, सो आता बेसिक तुम्हाला समजलं असेल. आता ह्याचे ग्राउंड्स काय असतील की कधी टेम्पररी इंजंक्शन आपण मागू शकतो, कोर्टाकडे आपण प्रे कधी करू शकतो किंवा आपल्याला टेम्पररी इंजंक्शन कधी मिळू शकतं. तर त्याचे ग्राउंड्स आहेत. देर आर टोटल 5 ग्राउंड्स ऑफ ग्रांटिंग ऑफ temporary injunction. Okay, so first ground is when the property is in danger or danger of being wasted or damaged or transferred. जेव्हा वादीला असं वाटत असेल की आपल्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे किंवा आपल्या प्रॉपर्टी वाया जात आहे, आपल्या प्रॉपर्टी कोणाला तरी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे, असं जेव्हा वादीला वाटत असेल तेव्हा वादी कोर्टाकडे ॲप्लिकेशन करून, अर्ज करून टेम्पररी इंजंक्शन्सची प्रेयर मागू शकतो. दिस इज द फर्स्ट रिझन. सेकंड रिझन इज वेअर द डिफेंडंट थ्रेटन्स or intends to remove or dispose of his property with a view to defraud his creditor. म्हणजे अजून थोडक्यात सांगायचं झालं तर डिफेंडंट डिस्पोज्ड ऑफ प्रॉपर्टी टू डिफ्रॉड क्रेडिटर अशी जेव्हा परिस्थिती असेल. सो दिस इज द सेकंड रिझन की जेव्हा application for temporary injunction can be made. Okay, what is the third reason? When defendant cause injury to plaintiff in relation to any dispute in the suit. जेव्हा वादीला असं वाटतंय की प्रतिवादी आपल्याला नुकसान करणार आहे, आपल्याला नुकसान पोचवणार आहे, अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा डेफिनेटली प्लेंटिफ हॅज अ राईट टू प्रे फॉर टेम्पररी इंजंक्शन. दिस इज द थर्ड रिझन. फोर्थ रिझन इज where the defendant is about to commit a breach of contract or other injury of any kind.
म्हणजे वादी आणि प्रतिवादीमध्ये करार झाला असेल आणि त्या कराराचा भंग प्रतिवादी करणार आहे हे जर वादीच्या लक्षात आलं असेल तर या पर्टिक्युलर केसमध्ये सुद्धा प्लेंटिफ हॅज अ राईट टू प्रे फॉर temporary injunction. This is the fourth reason. Fifth reason is where the court is of the opinion that in the interest of the justice the application for temporary injunction can be granted. जेव्हा कोर्टाच्याही असं लक्षात येत आहे की खरोखरच वादीच्या प्रॉपर्टीला नुकसान झालेलं आहे आणि भविष्यात सुद्धा प्रतिवादी वादीच्या प्रॉपर्टीला नुकसान करण्याची शक्यता आहे, तेव्हा when the court satisfies with the reason, obviously प्लेंटिफला ते सिद्ध करावं लागेल की कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा कसं नुकसान होऊ शकतं हे जर वादीने सिद्ध केलं तर वादीचा तात्पुरत्या मनाई हुकुमाचा अर्ज सुद्धा कोर्ट ग्रँट करू शकतो. सो दीज आर दी ग्राउंड्स फॉर ग्रँटिंग दी टेम्पररी इंजंक्शन इन फेवर ऑफ प्लेंटिफ आणि ऑब्वियसली प्लेंटिफ हॅज टू प्रूव्ह the conditions and circumstances for granting temporary injunction. Okay, so हे झालं. आणि बेसिक ह्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा वादीला अपेक्षा आहे की कोर्टाने माझा मनाई हुकुमाचा अर्ज माझ्या लाभात करावा, म्हणजे माझ्या फेवरमध्ये करावा. वेन प्लेंटिफ प्रेज दॅट द ॲप्लिकेशन फॉर इंजंक्शन विल बी इन हिज फेवर, देन ही हॅज टू प्रूव्ह 3 बेसिक थिंग्स. फर्स्ट इज प्रायमा फेसी केस. प्रायमा फेसी केस म्हणजे प्रथमदर्शनी पुरावा सिद्ध केला पाहिजे वादीनी. सेकंड, इररेपरेबल लॉस म्हणजे अपरिमित नुकसान होणार आहे जर इंजंक्शन ग्रांट केलं नाही, मनाई हुकूम जर लाभात झाला नाही तर अपरिमित पैशाच्या स्वरूपात न भरून येणारं असं नुकसान होणार आहे, ही दुसरी गोष्ट वादीने सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि तिसरं, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे डेफिनेटली जे जे सर्कमस्टान्सेस आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली वादीच्या फेवरमध्ये आहेत आणि ह्या जर गोष्टी सिद्ध केल्या वादीनी तर डेफिनेटली ऑन मेरिट्स court will grant the application in favor of plaintiff. So these are the points in relation of the concept of injunction. Okay, definitely if you're liking my videos then definitely like, share and subscribe to my channel and definitely do not forget to press the bell icon. बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन टॉपिक्सचे व्हिडिओज बघायला मिळतील. माझ्या 1-2 स्टुडंटनी रिक्वेस्ट केली आहे 1-2 टॉपिक्सवर मॅडम तुम्ही थोडंसं गाईड करा किंवा थोडंसं नॉलेज शेअरिंग करा, तर डेफिनेटली पुढच्या 1-2 व्हिडिओजमध्ये मी त्या टॉपिकवर डेफिनेटली तुमच्याबरोबर बोलणार आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. असाच सपोर्ट असू द्या. खूप खूप धन्यवाद.